नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या चॅनलवर मनापासून स्वागत करते। आज आपण 11 ते 12 वर्षाच्या मुलीची कुर्ती शिवणार आहे। मी इथे 1.5 मीटर कपडा घेतलेला आहे आणि 4 पदरी कपडा हा फोल्ड करून घेतला आहे। या मेजरमेंट नुसार आज आपण ड्राफ्टिंग करणार आहे। तर चला आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपल्याला एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला फुल लेंथ, जी पण आपली फुल लेंथ आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचा आहे। इथे फुल लेंथ आहे 28, तर आपण याच्यामध्ये 2 इंच प्लस करून 30 वर मार्किंग करून घेत आहे। सेम मार्किंग आपल्याला समोरच्या बाजूला पण करून घ्यायची आहे आणि स्केलने आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला इथे शोल्डरची मार्किंग करणार आहे। आपलं फुल शोल्डर आहे 12 इंच आणि त्याचा हाफ केलं तर आपल्याला किती येते 6 इंच। तर 6 इंचावर आपण इथे मार्किंग करून घेऊ। त्यानंतर आर्महोल ही आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि इथून एक आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ। चेस्टची मार्किंग करायची आहे। तर चेस्टची मार्किंग आपल्या करण्यासाठी आपली छाती आहे 30 इंच, 30चे अर्धे होतात आपले 7.5 इंच आणि आपल्याला लुजिंग ऍड करायची आहे अर्धा इंच प्लस करून आपल्याला 8 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे। मार्किंग झाल्यानंतर आपल्याला मार्जिन साठी आपण 1.5 इंच मार्जिन ठेवणार आहे। आता आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे। तर जितका आपलं शोल्डर आहे 6 इंच, सेम आपल्याला 6 इंच खालच्या बाजूला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे। आता आर्महोलचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे। सेंटर जवळ आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि सेंटर पासून आपल्याला अर्धा इंच आतमध्ये फ्रंटच्या आर्महोलच्या शेपसाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। सेम आपल्याला खालच्या बाजूला पण अर्धा इंच आतमध्ये मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे लाईन्स आपल्याला आता इथे जॉईन करून घ्यायचे आहे। आता बॅक साइडला आपल्याला क्रॉस जायचा आहे 1 इंच आणि फ्रंट मध्ये आपल्याला जायचं आहे 1.25 इंच आणि आपण बॅक साइडला आपण शेप ड्रॉ करून घेऊ। त्याच प्रकारे आपण व्यवस्थित फ्रेंच कर्वला सेट करून आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेऊ। आता याप्रमाणे आपला बॅकचा आणि फ्रंटचा दोन्हीचा आर्महोलचा शेप आपला ड्रॉ करून झालेला आहे। आता गळ्याची उंची आपण टाकू। गळ्याची उंची आपली आहे 5 इंच, 5 इंच मार्किंग करून घ्यायची आहे। कमर आहे आपली 10 इंच, अर्धा इंच प्लस करून आपण 10.5 वर मार्किंग करू। आपली सीटची मार्किंग आहे 19 इंच आणि अर्धा इंच आपल्याला प्लस करून 19.5 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे सगळीकडे आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ। गळा रुंदी आपली 2 इंच आहे। सेम मार्किंग आपल्याला खाली पण करायची आहे। जर तुम्हाला खूप ब्रॉड हवा असेल तर पण लहान मुलांना ब्रॉड गळा चांगला नाही वाटत, म्हणून त्यामुळे मी 2 इंचावरच ते मार्किंग करत आहे। स्ट्रेट लाईन काढून आपण इथे एक बॉक्स तयार करून घेऊ आणि तुम्हाला नेकचा जो पण शेप द्यायचा असेल तो शेप तुम्ही तिथे देऊ शकता। मी इथे राऊंड नेक देत आहे, राऊंड शेप करत आहे। छाती आपली 30 इंच आहे, चौथा भाग आपण त्याला केला आहे 7.5 इंच येत आहे। अर्धा इंच आपण लुजिंग ऍड करून 8 वर मार्किंग करून घेतली आहे। त्यानंतर आपली कमर आहे 28 इंच, 28 चा चौथा भाग म्हणजे 7 इंच आणि अर्धा इंच आपण लुजिंग ऍड केलेली आहे। हिप आपली 30 इंच आहे, चौथा भाग 7.5 इंच आणि अर्धा इंच आपण लुजिंग ऍड करायची आहे। छाती जवळ आपल्याला
1.5 इंच मार्जिन द्यायची आहे. कमरजवळ पण आपल्याला 1.5 इंचाची आपण इथे मार्जिन देऊ आणि हिप मध्ये आपल्याला फक्त 1 इंचाची मार्जिन द्यायची आहे आणि खालच्या बाजूला पण 1 इंचाची मार्जिन द्यायची आहे. आणि सगळे लाईन्स आपण आता इथे जॉईन करून घेऊ. फ्रंटचा नेक आपल्याला ड्रॉ केलेला आहे. आता आपण बॅक साइडचा नेक ड्रॉ करून घेऊ. आपला बॅक साइडचा नेक आहे 3.5 इंच. तर 3.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपण बॉक्स तयार करून घेऊ आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने इथे राऊंड नेकचा शेप देऊन घेऊ. तुम्हाला जो पण शेप द्यायचा असेल तो तुम्ही इथे देऊ शकता. शेप ड्रॉ करून झालेला आहे. आता आपल्याला कटिंग करायची आहे. पहिले आपण बॅक साइडची जे कटिंग आहे ते करून टाकू. बॅक साइडचा आर्महोल आपल्याला कट करायचा, फ्रंटचा आर्महोल कट करायचा नाही. या पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या. आता आपण फ्रंटचा नेक शेप आणि आर्महोलची कटिंग करून घेऊ. बॅक साइडचा कपडा आपण काढून घेऊ आणि फ्रंट पार्टचा कपड्याला व्यवस्थित ठेवून नेकचा आणि आर्महोलची कटिंग करून घ्यायची आहे. इथे आपल्याला बॅक साइड आणि फ्रंटच्या दोन्हीची कटिंग आपली झालेली आहे. आता आपण स्लीव्हच्या कटिंगला सुरुवात करूया. आता आपण स्लीव्हची कटिंग करून घेणार आहे. इथे आपण पफ स्लीव्ह शिवणार आहोत. त्यासाठी मी 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आणि कपडा टाकून घेतलेला आहे 11.5 इंच. आपल्या स्लीव्हची लेंथ आहे 5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच आपण प्लस करून 6 वर मार्किंग करून घेऊ. सेम इथे करायची आणि या साईडला पण आपल्याला 6 इंचावर मार्किंग करून घेऊ. आणि अशा पद्धतीने आपण एक बॉक्स तयार करून घेऊ. आता पफ तुम्ही तुमच्यानुसार ठेवू शकता. इथे मी 3 इंचाचा पफ ठेवणार आहे. तुम्ही अशी 3 इंचावर इथे मार्किंग करून घेता. सरळ लाईन ची ड्राफ्टिंग करा. माझ्याकडे स्लीव्हचा फर्मा आहे ते मी ठेवून इथे स्लीव्हचं व्यवस्थित शेप काढून घेते. अशा पद्धतीने ठेवलेला आहे. आणि बॅक साईडचं झालेलं आहे. आता आपण फ्रंट साईडचं पण शेप असा देऊन घेऊ. या फर्म्यामुळे काय होतं की आपला प्रत्येक वेळी जो शेप असतो तो सेम साईजमध्ये येते. व्यवस्थित कुठेही आपल्याला काही करण्याची गरज नाही पडत. फर्मा घेतला आणि आपण आपल्या साईजनुसार इथे व्यवस्थित मार्किंग करून घेऊ शकतो. आपला वेळही वाचते आणि त्याच्यानंतर आपली जी शेप असते ते प्रॉपर येत असते. दंडघेर आपला 10 इंच आहे. आपण इथे 5 इंचावर मार्किंग करून घेऊ. आणि आपण 1.5 इंचाचे ह्या साईडने आपल्याला मार्जिन करणार आहे. या साईडने 1.5 इंच आणि या साईडने पण 1.5 इंचाची मार्जिन देणार आहे. या दोन्ही लाईन्सला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. आणि आपण आता स्लीव्हची कटिंग करून घेऊ. फ्रंट साईडची जी कटिंग आहे आपली 2 कपडे आपल्याला अशा पद्धतीने उचलायचे आहे आणि फ्रंट साईडची आपण कटिंग करून घेऊ. आपली कटिंग झालेली आहे. आता आपण स्टिचिंग करायला घेऊया. आता आपण फ्रंट पार्टवर कॅनव्हास अटॅच करून घेऊया. मी तर कॅनव्हासवर नेक रेडी करून घेतलेला आहे. अशा प्रकारे सरळ भागावर आपल्याला कॅनव्हास ठेवायचा आहे आणि त्याच्यावर पिन लावून त्याला व्यवस्थित सेट करून घेऊ. आता आपल्याला 1/2 इंचाच्या डिस्टन्सवर इथे शिलाई करून घ्यायची आहे आणि गळ्याच्या जिथे राऊंड नेक येते तिथे आपल्याला कट करून घ्यायचे. छोटे छोटे कट्स करायचे आहे. नेकला आपल्याला पलटी करायचं आहे. पलटी करताना जो आपला एक्स्ट्राचा जो भाग असतो खालचा तो आपल्याला अस्तरच्या भागाकडे घेऊन घ्यायचा आहे आणि वरतून आपल्याला प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाली. आपण अंदर कपडा फोल्ड करून घेऊया. बघू शकता किती व्यवस्थित आपला राऊंड नेक आलेला आहे. आता बॅक पार्टला आपल्याला कॅनव्हास जॉईन करून घ्यायचा आहे. इथे मी पिन लावून सेट करून घेत आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की सरळ भागावरच आपल्याला कॅनव्हास ठेवायचा आहे आणि 1/2 इंचाच्या डिस्टन्सनी आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे.
आणि जिथे राऊंड नेक येते तिथे आपल्याला नॉचेस मारून घ्यायचे आहे व्यवस्थित. कॅनव्हासला आता पलटी करून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे. प्रेस शिलाई मारून झालेली आहे. कपड्याला आतमध्ये फोल्ड करून घेऊ. बघू शकता किती व्यवस्थित आपला राऊंड नेक आलेला आहे. इथे पण आता आपल्याला शोल्डर जॉईन करायचा आहे आणि जो एक्स्ट्राचा जो आता कपडा आहे इथे तो आपल्याला कट करायचा आहे आणि आपण आता शोल्डर जॉईन करून घेऊ. सरळवर आपल्याला सरळ असा भाग ठेवायचा आहे बरोबर दोन्ही साईडला. वरच्या बाजूला आपल्याला उलटी बाजू येते. आतमध्ये दोन्ही साईड आपल्या फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड आपल्या सरळ आहे. व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा आहे. कॅनव्हासचा जो पाठीमागचा जो बॅकचा जो पार्ट आहे त्याच्यातलं जे आपलं कॅनव्हास आहे त्याला सरळ करायचं आहे आणि त्याला आपला जो फ्रंट पार्ट आहे त्याच्यावर ठेवून व्यवस्थित त्याला अर्ध्या इंचाची शिलाई मारून घ्यायची. आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आपण जे अर्ध्या इंचावर जी शिलाई मारली आहे तिथून आपण कट करून घेऊ एक्स्ट्राचा, कारण की तिथे खूप जास्त जाड होऊन जाते. कट करून झालं तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित आपल्याला आलेला आहे. बघा फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. बॅक साईडची आणि फ्रंटची पण बघू शकता. सेम आपल्याला आता दुसऱ्या बाजूनेही आपल्याला तशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. दोन्ही शोल्डर आपले जॉईन करून गेलेले आहे. अशा पद्धतीने आपले शोल्डर जॉईन झालेले आहे. जे आता एक्स्ट्राचा जो कपडा असते तो आपल्याला आता इथे कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित बघू शकता जिथे पण आपल्याला सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित की आपल्याला कुठे एक्स्ट्रा कपडा आलेला आहे का, आपले नेक कसा झालेला आहे आणि तो कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता कट करून झालेला आहे. इथे शोल्डर जॉईन करून झालेले आहे. आता आपण स्लीव्सची कटिंग करणार आहोत. तर चला आपण बघूया. स्लीव्स आता कट करताना तर आपण 3 इंचा तिथं पफ ठेवला होता तर तिथून त्या साईडनी आपल्याला 1-1 इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचा आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. बॅक साईडला पण मार्किंग करायची आहे, वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दोन्हीलाही. तिथे आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. प्लेट्स टाकून झाले. सेम आपल्याला वरच्या बाजूनेही तशाच पद्धतीने आपल्याला इथे प्लेट्स टाकून घ्यायचे आहे. प्लेट्स टाकून झालेले आहे. आपण आता स्लीव्सला आपण अटॅच करूया. अशा पद्धतीने आपल्याला फ्रंटचे आणि बॅकचे दोन्ही पार्ट्स पहिले चेक करायचा. फ्रंटचा पार्ट आपल्या फ्रंट्समध्ये अटॅच करायचा आणि बॅकचा बॅक साईडला आपल्याला अर्धा इंचाच्या डिस्टन्सनी आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. जसा शेप जात आहे त्यानुसार आपल्याला इथे शिलाई मारत जायचं आहे. बघू शकता इथे आपला कपडा व्यवस्थित झालेला आहे, कुठेही कमी जास्त झालेला नाही आहे. बघू शकता आपली स्लीव्स किती सुंदर झालेली आहे, पफ स्लीव्स. खालच्या बाजूला आपल्याला 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे, त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि खालच्या जे आपले सरळ भाग आहे त्याच्यावर आपल्याला पट्टी ठेवून आपल्याला अर्धा इंचाच्या डिस्टन्सनी आपल्याला इथून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. सरळ कपड्यावरच आपल्याला शिलाई मारायची आहे. आता शिलाई मारून झालेला आहे ते आपल्या कपड्याला फोल्ड करायचा आहे. जो काही एक्स्ट्राचा भाग आहे त्याच्यावर तो आतमधल्या बाजूला घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झालेली आहे. बघू शकता किती व्यवस्थित आपल्या पफचा शेप आलेला आहे. आता साइड फिटिंग करून घेऊया. आपला दंड घेर आहे 10 इंच, त्याचे अर्धे होते आपले 5 इंच. लुजिंग ऍड करून आपल्याला इथे 5.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आपल्याला चेस्ट साइडला 1.5 इंचाची आपण जे मार्जिन सोडली होती ते मार्जिन आपल्याला 1.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि खाली हिपच्या साइडला आपल्याला 1 इंच मार्किंग करून घ्यायची आहे. स्ट्रेट लाईन काढून घेऊ आपण आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई मारायची आहे. सुरुवातीला आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे कारण की धागा निघणार नाही म्हणून. आर्महोलच्या जॉईंट जवळ आपल्याला व्यवस्थित चेक करायचं आहे की ते एकावर एक येत आहे का, चेक करून घ्यायचा आणि आपल्याला सरळ सरळ आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. खाली लॉक करायचा आणि तिथूनच आपल्याला कपड्याला पलटून परत एक शिलाई मारून घ्यायची आहे वरच्या बाजूला आणि लॉक करून घ्यायचा आहे. सेम आपल्याला दुसऱ्या बाजूने अशाच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायचं आहे. आता कपड्याला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. बघू शकता आपले स्लीव्स इथे किती व्यवस्थित झालेले आहे. आता आपल्याला कट शिवायचे आहे.
कट शिवण्यासाठी आपल्याला पहिले सगळ्यात पहिले व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. एक्स्ट्राचा जर आपला कपडा असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि आपण आता फोल्ड करायला सुरुवात करूया. खालच्या बाजूला आपण अर्धा इंचाचे 2 फोल्ड करून घेऊ आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायचा. कपडा व्यवस्थित सेट करत जायचा आणि शिलाई मारून घ्यायचा आहे. शिलाई मारून झाली, सुई आतमधल्याच बाजूला ठेवायची आहे आणि व्यवस्थित सेट करून आपल्याला तिथून स्ट्रेट अशी एक शिलाई मारायची आहे. परत सुई खालच्याच बाजूला ठेवून आपल्याला परत कपडा व्यवस्थित सेट करायचा आहे अर्धा इंचाने फोल्ड करून आणि तिथून आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायचं. बघू शकता किती व्यवस्थित आपलं साइड शिलाई आलेली आहे. सेम आपल्या दुसऱ्या बाजूनेही आपल्याला तशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायचं आहे. व्यवस्थित फोल्ड करून शिलाई मारून झालेली आहे. आता आपण खालच्या बाजू बघू शकता कपडा व्यवस्थित आपल्याला चेक करायचा आहे. जो काही एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे आपल्याला तो कट करायचा आहे आणि इथे पण आपल्याला फोल्ड करून सरळ सरळ आपल्याला शिलाई मारून घ्यायची. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जेव्हाही नवीन व्हिडिओ येणार तर तुमच्या चॅनलवर नोटिफिकेशन येऊन जाईल. अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथून एक स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे नसेल तर नक्की मला कमेंट करा. मी तो व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट्समध्ये कमेंट्स करा. आपली कुर्ती इथे रेडी झालेली आहे. बघू शकता पफ राऊंड नेक कसा किती सुंदर आलेला आहे. इथे पफ पण स्लीव्स आपले इथे झालेले आहे आणि खालचे आपले जे साइड कट आहे तेही आपले व्यवस्थित फिनिश आलेले आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तर प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्ही तर फायनल लुक बघू शकता या कुर्तीचा कशा पद्धतीने आलाय. व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू.